देवदत्त खूप सुंदर आहे. आतमध्ये दत्तांचं स्थान आहे. सुंदर असं इकडे आतमध्ये मंदिर आहे आणि इकडे ईश्वर महादेव मंदिर प्राचीन. नर्मदे यार नर्मदे यार. श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त. नारेश्वर महादेव मंदिर खूप सुंदर. श्री नारेश्वर महादेव हे वरती जे बघतोय आपण हे महाशिवरात्री दिवशी हे तुपाचं हे बनवलेलं आहे. असं खूप सुंदर असं बनवलेलं आहे. खूप नारेश्वर महादेव ही माहिती जाणून घेऊ आपण परत पुढं. नर्मदे हर 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 महादेव शिवशंभो नमः पार्वतीपते हर हर महादेव की जय. खूप सुंदर अशी मूर्ती आहे. प्राचीन मूर्ती आहे. शंभू मूर्ती आहे ही. बघू शकतोय आपण हर हर महादेव शिवशंभो. याची माहिती तो वरच्या साईडला दिलेली आहे. ती वरती माहिती आहे पूर्ण गुजरातीमध्ये आहे. बाहेरच्या साईडला सगळं असं खूप सुंदर एकंद असं आहे. श्री गुरुदेव दत्त कमान आहे. ही प्राचीन कमान आहे. खूप मोठी बघू शकतो आपण. नारेश्वर महादेव मंदिर ऐकायचा एरिया सगळा. वानर सेना येणाऱ्यांचे स्वागत करत थांबले. हो श्री गणेश ट्रॅव्हल्स हे ट्रॅव्हल्सनं प्रवास करतात. परिक्रमा हे परिक्रमावासी आहेत काही इकडं. हे चालवतात हे दादा. यांची गाडी आहे. नर्मदे हर नर्मदे. सर्वांना बालभोगची सोय चालू आहे इकडं. गाडीनं प्रवास परिक्रमा चालू आहे यांची. मध्ये हर. दादा आपलं नाव? प्रथम माझं नाव अमोल पांडुरंग वागचौरे, राहणार खंडाळा तालुका वैजापूर जिल्हा संभाजीनगर. हे असे सगळे जे तुम्ही परिक्रमा जे मार्ग जे हे करताय म्हणजे यात्रा घडवताय गाडीनं खूप सुंदर घडवताय. तुमची राहण्याची आणि खाण्याची पण सोय खूप सुंदर आहे. त्याबद्दल अभिनंदन. आता तुम्ही त्या नारेश्वरमध्ये आलाय ना. आता इथून पुढचं गाव आता हे कुबेर भंडारी म्हणजे दुपारचं असणार आहे. ओके. नर्मदे हे बघू शकतोय आपण. हे यांची गाडी आहे इकडं. त्या गाडीमध्ये खूप चांगली सोय आहे. पूर्ण डिटेल्स आहे इथली यांच्या. असं तुम्हाला जे परिक्रमा आणि जे हे प्रवास करायचे आहेत जे तीर्थ ठिकाणी वगैरे तर तुम्ही ह्यांच्याशी